शैक्षणिक धोरण भाजप राजकीय सोयीसाठी राबवतं, संजय राऊतांचा हल्लाबोल. हिंदी सक्तीबाबत संसदेत आवाज उठवू, राऊतांची प्रतिक्रिया. तर सायप्रसला जाऊन आम्ही हिंदी बोलत नाही, तिथे इंग्रजी बोलतो, राऊतांचा मोदींना टोला. हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका. हिंदीची सक्ती रद्द केली असं सांगून फडणवीसांनी जनतेची फसवणूक केल्याचा हल्लाबोल. मुख्यमंत्री आणि दादा भुसेंकडून जनतेची फसवणूक. पाशवी बहुमताचं सरकार या राज्याची ओळख पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मराठी अभ्यास केंद्राचे पदाधिकारी दीपक पवार यांचा हल्लाबोल. दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचे पुन्हा संकेत. माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त केलेली नाराजी दीर्घकालीन नाही, शरद पवारांचं बारामतीत वक्तव्य. शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर येणार. बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या 2 दिवसीय कार्यशाळेत दोन्ही नेते एका मंचावर येतील. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, योगेंद्र पवारही मंचावर उपस्थित राहणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट झाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा शरद पवारांना टोला. शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केली आहे. राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा, असं वक्तव्य केलं. फोडा झोडा राज्य करा हे भाजपचं धोरण. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. सलीम कुत्ताला भाजपनं संत ही पदवी द्यावी. उद्या दाऊदही भाजपला त्यांच्या पक्षात चालेल, राऊतांचा टोला. हवाई कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार. मनसेच्या संदीप धुरींची माहिती. लेबर कमिशनरकडे 3 संघटनांची एकत्रित सुनावणी असल्याची ही प्रतिक्रिया. इंडिगो अंतर्गत येणारी अजाईल कंपनी हवाई कामगारांना देत असलेली 1,500 आणि 2,000 वाढ आम्हाला मान्य नाही. मनसेच्या संदीप धुरींची प्रतिक्रिया. आणि 20,000 रुपये बोनस देण्याची मागणी मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही, अशी ही प्रतिक्रिया. अजाईल कंपनीच्या व्यवस्थापन विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांना पोलिसांची नोटीस. शांततेचा भंग केल्यास गुन्हा दाखल होणार, पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये उल्लेख. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक सुरू. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवर बैठकी. उद्याच्या वर्धापन दिनाआधी आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मार्गदर्शन करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन. पुढील काही महिने भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका. महाविकास आघाडीत नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार. सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का. खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. धुळे विश्रामगृहात सापडलेल्या 1,85,00,000च्या रकमेबाबत हे पत्र लिहिलंय. तपासात दिरंगाई होत असल्याचा राऊतांचा पत्राद्वारे आरोप.